नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा जो ऑफलाईन अर्ज आहे हा कशा प्रकारचा भरायचा आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर BRO मध्ये एकूण 302 जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव जे आहे ते मल्टी स्किल वर्कर मेसन, याची एकूण 147 जागा आहे आणि दुसरी जी पोस्ट आहे ते मल्टी स्किल वर्कर नर्सिंग असिस्टंट, याच्या एकूण 155 जागा आहे। दोन पदांना मिळून ही भरती निघालेली आहे। याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि नंतर हा ऑफलाईन अर्ज भरायचा। तर आता आपण सुरू करणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे। तर अर्ज भरताना खूप काळजीपूर्वक अर्ज भरायचा। तर लक्षात ठेवा, अर्ज हा कॅपिटल लेटरमध्ये भरायचा। पूर्ण अर्ज तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे। झाला एक। नंबर 2 बा, तुमचा जो अर्ज हा बॉन्ड पेपरवर असणे गरजेचं आहे। A4 साईजच्या 75 GCM बॉन्ड पेपरवर। साधा पेपरवर अर्ज तुम्हाला पाठवता येणार नाही, अर्ज बॉन्ड पेपरवर पाठवायचा। आपण जो झेरॉक्स काढतो ना तो झेरॉक्स पेपरवर तुम्हाला अर्ज पाठवता येणार नाही। तुम्हाला GCM बॉन्ड पेपर विकत घ्यावा लागेल आणि त्यावर झेरॉक्स काढून तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल। ठीक आहे, अर्ज बॉन्ड पेपरवरच पाठवायचा। A4 साईजचे बॉन्ड पेपर विकत घ्यायचे आणि त्यावर अर्जाची प्रिंट काढायची, कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन ती तुम्हाला काढून देईन, त्यावर अर्जाची प्रिंट काढायची। ठीक आहे मित्रांनो, अर्ज बॉन्ड पेपरवरच पाठवायचा। साधा पेपरवर अर्ज चालणार नाही। झेरॉक्स आपण जो झेरॉक्सचा कागद जो यूज करतो त्या पेपरवर अर्ज चालणार नाही, अर्ज हा बॉन्ड पेपरवरच काढायचा। तर पहा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे। तर इथं तुम्हाला नेम ऑफ पोस्ट विचारलेला आहे। तर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरत आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं। ठीक आहे, समजा मी मल्टी स्किल वर्कर मेसन लिहिलेलं आहे, तुम्ही बरोबर ब्रॅकेटमध्ये पूर्ण पदाचं नाव लिहायचं। आता पहा इथं म्हटलं 2 नंबर पहा, सिरियल नंबर ऑफ पोस्ट इन ॲडव्हर्टाइज नंबर। तर यामध्ये दोनच पोस्ट आहे। पहिल्या नंबरची पोस्ट जी आहे ते मल्टी स्किल वर्कर आहे मेसनची, दुसरी जी पोस्ट आहे मल्टी स्किल वर्कर नर्सिंग असिस्टंटची। तर आपण मल्टी स्किल वर्कर मेसनसाठी भरत आहोत, इथं 1 लिहिलं। तुम्ही जर असिस्टंटसाठी जर भरत असाल इथं 2 लिहायचं। ठीक आहे, तर पहा इथं तुम्हाला फोटो चिटकावा लागेल आणि फोटो इथं फोटोवर सही करायची नाही। तुम्हाला खाली बॉक्स दिलेला आहे सही करायसाठी, यावर इथं सही करायची, फोटोवर सही करायची नाही। ठीक आहे, आणि फोटो जो तुमचा जो आहे तो 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा, फोटो तुमचा 3 महिन्याच्या आतमधला असावा। ठीक आहे, नंबर 4 पहा, इथं तुम्हाला कॅटेगरी इन विच अप्लाइड। तर तुम्हाला इथं कॅटेगरी लिहावं लागेल, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरत असाल तर त्यावरची क्लिक करायचे। ठीक आहे, आणि तुम्ही ग्रीफ वार्ड, आर्मी वार्ड, CPL कोणी असेल यापैकी तुम्ही यामध्ये पण क्लिक करू शकता। ठीक आहे, जर असेल तर कास्टमध्ये पण तर क्लिक करता येईल तुम्हाला, पण तुम्ही यापैकी ग्रीफ वार्ड, आर्मी वार्ड किंवा CPL यापैकी जर तुम्ही काही असाल तर तुम्ही त्या बॉक्समध्ये पण क्लिक करू शकता। तर इथे विचारलं तुम्हाला वेंटेज पर्सेंटेज ऑफ मार्क्स। तर तुम्हाला इथं ज्या पोस्टसाठी भरत असाल तर तुम्हाला एसेन्शियल मार्क लिहावा लागेल तुम्हाला। तर समजा आपण 10वीच्या बेसवर भरत आहोत मल्टी स्किल वर्करचं मेसनचं, तुम्ही 10वीचे पर्सेंटेज या ठिकाणी टाकू शकता। आणि ॲडिशनल क्लेम विचारलेला आहे, ॲडिशनल पर्सेंटेज क्लेम ॲज पर कॉलम 50। तर कॉलम 50 कशा प्रकारचे आहे ते आपण या पाहणार आहोत। पहा, तर पहा मित्रांनो, तुम्ही सन ऑफ सर्व्हिस किंवा रिटायर GREF पर्सन जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 15% मार्क्स मिळणार आहे। नंतर पहा, तुमच्याकडे जर NCC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% मार्क्स मिळणार आहे, 10% मिळणार आहे। तुमच्याकडे NCC B सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% मिळणार आहे। तुम्ही जर सर्व्हिसिंग GREF पर्सनल अप्लाइंग फॉर द हायस्ट पोस्ट तर तुम्हाला या ठिकाणी 15% मार्क्स मिळणार आहे। तुम्ही जर सन ऑफ एक सर्व्हिसमॅन जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3% मार्क्स मिळणार आहे। नंतर तुमच्याकडे स्टेट स्पोर्ट्सचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल स्टेट, डिस्ट्रिक्ट, युनिव्हर्सिटी लेवलचं तुम्हाला या ठिकाणी 5% मार्क्स मिळणार आहे। आणि तुम्ही जर CPL म्हणजे लेबर असाल, कॅज्युअल पेड लेबर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 10% मार्क्स मिळणार आहे। तर तुम्ही यापैकी जर काही असाल तर तुम्हाला ॲडव्हान्टेज मार्क मिळणार आहे, वेटेज मार्क मिळणार आहे, ते तुम्हाला त्या कॉलममध्ये लिहावं लागेल। जर तुमच्याकडे यापैकी जर कुठलंही एक सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी अशी पर्सेंटेज मिळणार आहे। समजा तुमच्याकडे जर तुम्ही सन ऑफ एक सर्व्हिसमॅन जर असाल तर तुम्हाला 3% मार्क्स मिळणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी 3 लिहू शकता आणि तुमचे जे पूर्ण मार्क्स होणार आहे ते होणार आहे 69। जर तुम्ही जर त्यापैकी कुठलं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डॅश करून द्यायचं किंवा खाली सोडून द्यायचं आणि तुमचे जे पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी लिहू शकता। ठीक आहे, एसेन्शियल एज्युकेशन म्हटलं तर तुम्ही 10वीचे पर्सेंटेज या ठिकाणी टाकू शकता। 10वीचेच पर्सेंट टाकायचे। तुम्ही 10वीच्या बेसवर अर्ज भरत असाल तर 10वीचे टाकायचे, 12वीच्या याच्यावर भरत असाल तर 12वीचे पर्सेंटेज टाकायचे। ठीक, तर आपण मेसनसाठी जर अर्ज भरत आहोत तर आपण 10वीचे पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचे। नंबर 6 मध्ये पहा, वेदर बिलॉंग टू मिनॉरिटी कम्युनिटी। ठीक आहे, तुम्ही जर यापैकी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट यापैकी जर कोणी असाल तिथे येस करायचं आणि कोणत्या कम्युनिटीमधून येतात तुम्ही ते त्या ठिकाणी टिक मार्क करायचं। समजा मी बुद्धिस्टमध्ये येतो तर मी त्या ठिकाणी येस केलं आणि खाली बुद्धिस्टवर क्लिक केलं। ठीक आहे, नंबर 7 मध्ये पहा,
7मध्ये तुम्ही जर EWSमध्ये जर उमेदवार मोडत असाल तर या ठिकाणी येस करायचं, नसाल तर नो करायचं. ठीक आहे. आणि ठीक आहे, प्रत्येक सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला जोडणे गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही जसा अर्ज भरता त्याप्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट जोडणे गरजेचं आहे. तर पहा मित्रांनो, 8 नंबरमध्ये पहा तुम्हाला नाव विचारलेलं आहे. तर तुमचं नाव 10वीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे नाव लिहिलेलं असेल त्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नाव लिहावं लागेल. समजा डोंगरे सोमेश्वर शिवाजी मी लिहिलेलं आहे, तुमची 10वीची मार्कशीट समोर ठेवायची आणि त्याप्रकारे नाव लिहायचं. ठीक आहे. नंतर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं, सर्व कॅपिटल लेटरमध्येच भरायचं. नंतर तुमचं डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, ते पण अशा प्रकारे लिहायची. ठीक आहे. आता तुमचं परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे, कायमस्वरूपी पत्ता विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा, कॅपिटल लेटरमध्येच पत्ता लिहायचा. 12 नंबरमध्ये पहा, 12 नंबरमध्ये तुम्हाला प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सध्या राहता तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल. दोन्ही पत्ते सारखे असेल, दोन्ही पत्ते सारखे लिहू शकता, किंवा तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा आहे आणि सध्याचा पत्ता जर वेगळा असेल तर तो चालू पत्ता या ठिकाणी लिहायचा. ठीक आहे मित्रांनो, पूर्ण पत्ता लिहायचा, पत्ता कॅपिटल लेटरमध्येच लिहायचा. नंबर 13 पहा, 13मध्ये तुम्हाला फी भरावी लागणार आहे 50 रुपये. ठीक आहे. जे कास्टवाले विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा शुल्क नाही आहे, पण ओपन OBC जे उमेदवार त्यांना परीक्षा शुल्क भरावे लागेल 50 रुपये. ठीक आहे. आणि 50 रुपये तुम्ही SBI कलेक्टद्वाराच भरायचे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन फी भराल तर तुम्हाला कोणत्या बँकेतून तुम्ही पैसे भरले ते बँकेचं नाव लिहावं लागेल. समजा SBIचं भरायचं असेल तर SBI लिहायचं. इथं ऑनलाईन पेमेंट रेफरन्स जेव्हा तुम्ही पावती काढाल ते तुम्हाला पेमेंट रेफरन्स मिळणार आहे, त्या पेमेंटचं नंबर लिहावा लागेल आणि ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे तारीख लिहावं लागेल. ठीक आहे. आणि त्याची जी पावती आहे ती तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे. ठीक आहे. इथं म्हटलं प्रूफ ऑफ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अटॅच विथ द अप्लिकेशन. ठीक आहे. बरोबर भरायचं, काही सोपीच आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या प्रिंटवर मिळून जाईल. तर 14 नंबरमध्ये पहा काय विचारलं आहे. तर इफ अ कॅन्डिडेट बिलॉंग टू मोर दॅन 1 कॅटेगरी. ठीक आहे. मेन्शन इन पॅरा 4. आता आपण पॅरा 4मध्ये पहा काय लिहिलं, कास्ट लिहिली आहे तुमची. ठीक आहे. कास्टवर टिक मार्क केलेली आहे. आणि तुम्ही ग्रीप वार्ड, आर्मी वार्ड आणि CPL यावर जर क्लिक केलं असेल तर तुम्हाला हे या ठिकाणी लिहावं लागेल. 14 जो कॉलम आहे तर त्या ठिकाणी लिहावं लागेल. समजा तुम्ही CPLमध्ये जर क्लिक केलं असेल तुम्हाला CPL या ठिकाणी लिहावं लागेल. तुम्ही जर काहीच क्लिक केलं नसेल, समजा 3 जे आपण वाचलेले आहे त्यावर जर क्लिक केलं नसेल तर इथं डॅश मारून द्यायचं. ठीक आहे. आता 15 नंबरमध्ये पहा, हे तुम्हाला वेटेज मार्कसाठी होतं. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर इथं yes करायचं, जे सर्टिफिकेट आहे, नसेल तर नो करायचं. ठीक आहे. आता तुम्हाला क्वालिफिकेशन पहा कशा प्रकारे लिहायचं आहे. तर नेम ऑफ एक्झाम, इयर ऑफ पासिंग, बोर्ड, सब्जेक्ट अँड मार्क्स ऑफ 10 आणि पर्सेंटेज. तुम्हाला पर्सेंटेज विचारलेलं आहे किती मिळाले तर पहा. आता आपण 10वीच्या बेसवर अर्ज भरतात, इथं SSC करायचं. ठीक आहे. इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले ते इयर लिहायचं, कोणत्या बोर्डातून पास झाले बोर्डाचं नाव लिहायचं. सब्जेक्ट 10वीच्या सब्जेक्ट सर्व जनरल सब्जेक्ट असतात ते जनरल करायचं. आणि तुम्हाला 10वीत किती मार्क्स मिळाले ते या ठिकाणी लिहायचं. आणि आउट ऑफ मार्क्स म्हणजे कितीपैकी मार्क्स मिळाले हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. आणि किती पर्सेंटेज मिळाले हे या ठिकाणी लिहावे लागेल. ठीक आहे. 12वीचं पण तुम्हाला या ठिकाणी असंच लिहावं लागेल, कोणत्या वर्षी 12वी पास झाले ते लिहायचं, कोणत्या बोर्डातून पास झाले बोर्डाचं नाव लिहायचं. तुमचं 12वीत आर्ट, कॉमर्स, सायन्स होतं का ते या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल. समजा सायन्स असेल तर या ठिकाणी सायन्स लिहायचं, आर्ट असेल तर आर्ट्स लिहायचं आणि कॉमर्स असेल तर कॉमर्स लिहायचं. किती मार्क्स तुम्हाला 12वीत मिळाले ते लिहायचं आणि किती पर्सेंटेज मिळालं तुम्हाला, आपल्या कितीपैकी मार्क्स मिळाले ते या ठिकाणी लिहायला लागेल. आउट ऑफ मार्क्स. ठीक आहे. मार्क्स आउट ऑफ मार्क्स. ठीक आहे. आणि पर्सेंटेज लिहायला लागेल. आता तुम्ही समजा मेसनसाठी जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथं ITIचं पण माहिती लिहावं लागेल. ITIचं नेम ऑफ एक्झाम ITI. ठीक आहे. इयर ऑफ पासिंग 2005. कुठून तुम्ही ITI पास झाले तर गव्हर्नमेंट ITI. सब्जेक्ट मेसन इथं लिहिलं आपण, इथं पण तुम्ही लिहू शकता आणि इथं पण लिहू शकता. आणि इथं तुम्हाला मार्क्स विचारलेले किती पडले ते लिहायचं, कितीपैकी मार्क्स मिळाले ते लिहायचं आणि पर्सेंटेज लिहायचं. असं तुम्हाला तुमचं एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकावं लागेल. आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडावं लागेल. ठीक आहे. जी तुम्ही माहिती भराल त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करावे लागेल. इथं तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन विचारलेलं आहे. पर्टिक्युलर्स ऑफ हायेस्ट एक्झाम पास, जे तुम्ही जे हायेस्ट एक्झाम झालेली पास असेल टेक्निकल ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. असेल तर लिहायचं, नसेल तर डॅश करून द्यायचं. आणि जे विद्यार्थी नर्सिंग असिस्टंटसाठी अर्ज भरत असेल त्यांनी टेक्निकल एज्युकेशनमध्ये नर्सिंग असिस्टंटची माहिती लिहायची. म्हणजे ANM जे तुमचा कोर्स झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. नेम ऑफ एक्झाम, ANM, कोणत्या वर्षी पास झाले, कोणत्या बोर्ड युनिव्हर्सिटीतून पास झाले, किती मार्क्स मिळाले, कितीपैकी मार्क्स मिळाले, किती पर्सेंटेज मिळाले. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. ITI वाले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिलं तर चालेल, पण नर्सिंग जे असिस्टंट झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी लिहावं लागेल. ANM वगैरेची माहिती तुम्हाला यावर टेक्निकल एज्युकेशनमध्ये भरावं लागेल. आणि तुम्हाला 17 नंबरमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे असेल, ड्रायव्हर MT, रोड लोअर अँड OEMs ओनली. ठीक आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहू शकता.
हे सर्व डॅश करून द्यायचं. इथं तुम्हाला टोटल काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स लिहायचं, असेल तर डॅश करून द्यायचं आणि असेल ते सर्टिफिकेट अर्जासोबत जोडायचं. आता हे 19 नंबर जो कॉलम आहे तो BRO लेबर किंवा CPL एक्सपिरियन्ससाठीच आहे. तुमच्याकडे असेल तुम्ही त्याची माहिती लिहायची, नसेल तर डॅश करून द्यायचं. डिक्लेरेशन आता पहा, इथं तुम्हाला प्लेस लिहावं लागेल तुमचं, इथं तारीख लिहावं लागेल, इथे तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, ठीक आहे. तर तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यावा लागेल आणि इथे तुम्हाला सिग्नेचर करावे लागेल, ठीक आहे. आता इथे तुम्हाला ॲडमिट कार्ड पहा. ॲडमिट कार्ड तुम्हाला कशा प्रकारे भरायचं पहा. इथे तुम्हाला फोटो चिटकावा लागेल, यावर फोटो चिटकायचा, ठीक आहे. आणि नंतर पहा, तुम्हाला तुमचं पूर्ण नाव विचारलेलं आहे, तुमचं नाव लिहावं लागेल या ठिकाणी. सर्व नाव कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं. तुमच्या वडिलाचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल. तुमचा पूर्ण पत्ता यावर विचारलेला आहे. विलेज, पोस्ट ऑफिस, तहसील, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड हे सर्व तुम्हाला लिहावं लागेल. आणि हे फक्त ॲट द टाईम ऑफ सबमिशन अप्लिकेशन फॉर्म, तर फक्त तुम्हाला एवढंच हे इथं लेफ्ट हँडचा अंगठा द्यावा लागेल आणि ते सही करावं लागेल, ठीक आहे. आणि बाकीचे जे कॉलम आहे ते तुम्हाला नंतर भरावे लागेल. फक्त इथं सिग्नेचर करायची आणि लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचं, बस. बाकीचं तुम्हाला ॲट द टाईम फिजिकल टेस्ट, ॲट द टाईम प्रॅक्टिकल टेस्ट, ॲट द टाईम रिटर्न टेस्ट, तेव्हा तुम्हाला हे सर्व द्यावं लागेल. आता फक्त इथं सही करायची आणि इथं लेफ्ट हँडचा अंगठा द्यायचा. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे हा अर्ज भरायचा आहे, ठीक आहे. काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला अर्ज कशा प्रकारे पाठवायचा आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आहेत. तर पहा मित्रांनो, फक्त पुरुष उमेदवारच फक्त यासाठी अप्लाय करू शकतात. महिलांनी यासाठी अप्लाय करायचं नाही. फक्त पुरुष उमेदवारच यासाठी अप्लाय करू शकतात. कारण यामध्ये ANMची जे पोस्ट असल्यामुळे मुली पण यामध्ये अर्ज करण्यासाठी जाऊ शकतात, पण मुलींनी अर्ज करायचा नाही. फक्त पुरुष उमेदवारानेच अर्ज करायचा. दोन्ही पोस्टसाठी फक्त पुरुष उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात. पहा मित्रांनो, अर्ज हा तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवायचा आहे. लक्षात ठेवायचा, अर्ज हा रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवायचा. स्पीड करायचं नाही, साध्या पोस्टाने पाठवायचं नाही. अर्ज रजिस्टर्ड पोस्टने पाठवायचा आणि अलॉंग विथ एक्नॉलेजमेंट, ठीक आहे. तुम्हाला अर्जासोबत एक्नॉलेजमेंट कार्ड जोडणे गरजेचं आहे. अर्ज रजिस्टर्ड पोस्ट करून एक्नॉलेजमेंट कार्ड जोडायचं. तर एक्नॉलेजमेंट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, अशा प्रकारे एक्नॉलेजमेंट कार्ड असते. हे कार्ड भरून तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे. अर्ज रजिस्टर्ड पोस्टाने पाठवायचा आणि अर्जासोबत एक्नॉलेजमेंट कार्ड पाठवायचं, ठीक आहे. ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या मागच्या साईडने ते एक्नॉलेजमेंट कार्ड टाचून द्यायचं, ठीक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता जो दिला पुण्याचा आहे, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि अर्जासोबत एक्नॉलेजमेंट कार्ड पाठवणे गरजेचं आहे. म्हटलेलं आहे रजिस्टर पोस्ट अलॉंग विथ एक्नॉलेजमेंट कार्ड. तर पहा मित्रांनो, इथं काय म्हटलं पहा, कॅन्डिडेट शूड नोट दॅट ओनली द डेट ऑफ बर्थ ॲज रेकॉर्डेड इन द 10th क्लास किंवा हायस्कूल एक्झामिनेशन म्हणजे 10वी किंवा 12वी सर्टिफिकेट ॲज ऑन द डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन विल ओनली बी एक्सेप्टेड, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट अर्जासोबत जोडावं लागेल, ठीक आहे. 10वी किंवा 12वीचं तुम्ही जर TC जोडाल, तुम्ही आधार कार्ड जोडाल, ते ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही. तुम्हाला डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला 10वीची कुठलंही सर्टिफिकेट म्हणजे असेल तुमच्याकडे, समजा 10वीचं डेट ऑफ बर्थ जे तुमची ते तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट असते, तर तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अर्जासोबत पाठवायचं. डेट ऑफ बर्थसाठी त्यांनी म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट शूड नोट दॅट ओनली द डेट ऑफ बर्थ ॲज रेकॉर्डेड इन द 10th क्लास किंवा हायस्कूल एक्झामिनेशन सर्टिफिकेट ऑन द डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन, ठीक आहे. जेव्हा तुम्ही अप्लिकेशन सबमिट कराल तर तुमचं फक्त 10वीचं सर्टिफिकेटच ॲक्सेप्ट केलं जाईल डेट ऑफ बर्थसाठी. म्हणून तुम्ही 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड तुमच्याकडे असेल तर ते अर्जासोबत जोडून द्यायचं. झेरॉक्स जोडायची, ओरिजिनल जोडायची नाही. सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स पाठवायचे, ओरिजिनल कुठलंही डॉक्युमेंट पाठवायचं नाही, ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करायचे. म्हणून डेट ऑफ बर्थसाठी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाठवायचं किंवा 12वीचं पाठवलं तरी चालेल. पहा मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे पहा. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाठवायचं, आधार कार्ड एक पाठवून द्यायचं अर्जासोबत, तुमचे एज्युकेशन सर्टिफिकेट जे असेल ते पाठवायचे आणि तुमची मेसनचा ITI वगैरे टेट केलेला टेक्निकल जे सर्टिफिकेट असेल, समजा मेसनसाठी टेक्निकल ITIचं मार्कशीट लागेल तुम्हाला आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते पण अर्जासोबत पाठवू शकता तुम्ही. तुमच्याजवळ असेल तर 10वीचे डॉक्युमेंट पाठवायचे, 10वीची मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचं ITIचं सर्टिफिकेट मेसनसाठी, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन, अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही अर्जासोबत पाठवू शकता. नंबर 3 कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर. नंबर 5 ही जी EWSसाठी आहे, फक्त EWSवाल्यांनाच हे पाठवावं लागेल. G5 ऑल अदर रिक्विजिट सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे काही NCC सर्टिफिकेट असेल, पोस्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ते वेटेड प्रूफसाठी तुम्हाला ते अर्जासोबत पाठवावे लागेल, ठीक आहे. आपण जे पाहिलेले आहे ना ते NCC सर्टिफिकेट वगैरे, तुमच्याकडे जर कुठलंही सर्टिफिकेट असेल तुम्हाला ते अर्जासोबत पाठवावे लागेल. Hमध्ये तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट पाठवणे गरजेचं आहे, ठीक आहे.
तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड पाठवायचे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाठवणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे. तर पहा मित्रांनो, 10वीचं बोर्ड किंवा 12वीचं बोर्ड पाठवायचं, एक आधार कार्ड पाठवायचं तुमचे एज्युकेशन सर्टिफिकेट पाठवायचे, ITIचं असेल ITI झालेला ते सर्टिफिकेट पाठवायचं, किंवा नर्सिंग असिस्टंटसाठी जर अर्ज भरला असेल तर ANM सर्टिफिकेट पाठवायचे, सर्व पाठवायचे. तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल ते, कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर पाठवायचे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाठवायचं. ठीक आहे, TC पण पाठवू शकता तुम्ही अर्जासोबत. इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे. ठीक आहे, फक्त हे डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे. महत्त्वाचं काय तुमचं आधार कार्ड, 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड, एज्युकेशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल हे इत्यादी डॉक्युमेंट अर्जात पाठवायचे. बाकी तुम्हाला काही वाटत असेल एक्स्ट्रा डॉक्युमेंट पाठवायचे ते तुम्ही अर्जासोबत पाठवू शकता. अर्ज तुम्हाला रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे आणि जेव्हा पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर जे कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे ना तसं पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. अप्लिकेशन फॉर दी पोस्ट, समजा लिफाफा राहणार आहे असं तुमचा लिफाफा, तर ह्या साईडनं लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट. ठीक आहे, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरत असाल त्या पदाचं नाव लिहायचं आणि तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरत असाल ते कॅटेगरी लिहायचं. पूर्ण लिहायचं बरं, जेवढं तुम्हाला ब्लॅक दिसतं ते पूर्ण लिहायचं. हे पण लिहायचं, UR SC ST पूर्ण लिहायचं आणि तुमची कॅटेगरी जी आहे त्यावर टिक करायचं. ठीक आहे, हे पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. पूर्ण या ठिकाणी असं लिहायचं, इथपर्यंत समजा लिहायचं, नंतर खाली आलं तरी चालेल. नंतर इथं काय म्हटलं, वेटेज पर्सेंटेज इन असेन्शियल एज्युकेशन. तुम्ही जर वेटेज पर्सेंटेज घेतलं असेल तर तुम्हाला पूर्ण जे पर्सेंटेज आपण दिलेलं समजा वेटेज पर्सेंटेज प्लस आपले 10वीचे पर्सेंटेज दोन्ही मिळून जर पर्सेंटेज तुम्ही जर लिहिलं असेल त्या ठिकाणी तर तुमचे दोन्ही पर्सेंटेज लिहायचे. नाही जर आपण फक्त 10वीचे त्या ठिकाणी 66 लिहिले होते तर तुम्ही या ठिकाणी 66 लिहून घ्यायचे, म्हणजे तुमचे जे 10वीचे पर्सेंटेज आहेत तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. तर हा लिफाफा कसा भरायचा हे वर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. अशा प्रकारे तुमचा लिफाफा लिहिता आलेला असणे गरजेचं, असा तुमचा लिफाफा असायला पाहिजे. ठीक आहे, अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवायचा. अर्जासोबत ॲक्नॉलेजमेंट कार्ड जोडणे गरजेचं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करायचं रजिस्टर पोस्ट विथ ॲक्नॉलेजमेंट कार्ड. तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट कसं असते ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल तर अर्ज कशा प्रकारे भरायचा आणि अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे. तर अर्जासोबत 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे, कारण त्यांनी तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुम्हाला ते सर्टिफिकेट मागितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, अर्जच पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये भरायचा, अर्ज कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आणि अर्ज हा तुमचा बॉन्ड पेपरवर असणेच गरजेचं आहे. साध्या पेपरवर अर्ज पाठवायचा नाही, अर्ज पूर्ण बॉन्ड पेपरवर पाठवायचा आणि अर्ज कॅपिटल लेटरवर भरायचा. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरायचा आहे. काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.